मे ते ऑगस्ट दरम्यान भारतामध्ये रब्बीचा कांदा मुबलक उपलब्ध असतो. त्यामुळे त्याची निर्यातही होते आणि निर्यात चांगली झाली तर आपले कांद्याचे दर चांगले राहतात. हे आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातनं आणि ॲग्रो शिवारच्या माध्यमातनं आपल्याला माहीत झालेले आहे. पण बरेचदा अशी स्थिती असते का? कारण याच काळात जगामध्ये वेगवेगळ्या देशांचा सुद्धा कांदा येतो. तो आपल्याला स्पर्धा देतो का? एकूणच जगाच्या कांद्याचं जर कॅलेंडर, लागवडीचं कॅलेंडर जर मला समजलं किंवा जगाचा कांदा जसे आपल्याला किती आवक होते कुठल्या बाजारात, त्या पद्धतीनं मला कुठल्या देशाचा कांदा निर्यातीच्या बाजारात कधी अवतरतो किंवा कधी त्याची आवक होते हे जर समजलं, तर मी अधिक सक्षम होईल आणि माझ्या कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात मला अधिक माहिती मिळेल आणि माझं जे विक्रीचं किंवा याचे निर्णय असतील ते सुद्धा आणखी जबाबदारीने अभ्यासपूर्ण असतील, असं तुम्हालाही वाटत असणार. तर परवा ज्या पद्धतीने कबूल केल्याप्रमाणे आणि शेतकऱ्यांच्या मागणीवरनं हा व्हिडिओ करतो आहे की निर्यातीच्या संदर्भात जर कुठल्या कुठल्या देशांची भारताला स्पर्धा असते आणि कुठल्या देशाचं कुठल्या महिन्यात कुठल्या देशाचा कांदा जगामध्ये येतो, त्याची आवक होते, त्याचं लागवडीचं गणित काय असतं, ही सगळी माहिती अतिशय प्रीमियम माहिती आहे. अनेक दिवसांचा अभ्यास करून वेगवेगळ्या स्रोतातनं मिळून तुमच्यापुढे आणलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ केवळ तात्पुरता आजच्या दिवसासाठी किंवा आजच्या या आठवड्यासाठी नाही, तर तुम्हाला अगदी कायमस्वरूपी संदर्भ म्हणून तुम्हाला उपयोग होईल याची लिंक कुठेतरी सेव्ह करून ठेवा. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार आणि तारीख आहे 14 जुलै 2024. सकाळी आपण बाजारभाव वाढत आहेत हे आपण बघितलं. 2 दिवसांपूर्वी दुबईमध्ये इराणच्या कांद्याची भारताला स्पर्धा होणार नाही आणि हॉर्मुझमुळे आपलं फार नुकसान होणार नाही हे पण बघितलं. असं असलं तरी आज दुबईमध्ये पाकिस्तानचा कांदा साधारण $2.25 दिरहम आणि भारताचा कांदा मात्र 2 ते $2.25 दिरहम विकला जातोय. थोडक्यात पाकिस्तानच्या कांद्याचे दर कमी आहे आणि त्याची स्पर्धा आहे. आता सगळ्यात आधी आपण पुढे जाण्यापूर्वी आपण हे जगाचं कॅलेंडर काय आहे आणि त्याचा भारतावर काय परिणाम होतो ते बघूया, जेणेकरून तुम्हाला एकूण सगळ्या गोष्टींचं आकलन होईल. आणि हा मे ते ऑगस्ट असा काय काळ आहे की जो आपल्याला निर्यातीला काही त्रास देतो का किंवा आपली निर्यात कशी असते तेही आपण बघणार आहोत. हे थोडंसं माझ्यासमोर बरीच माहिती आहे. मी जास्तीत जास्त सोपं साधं करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन की जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. मी साधारण 15 देश निवडलेले आहेत, पण प्रत्येकाचं बारीक सांगण्यामध्ये वेळ जाईल. हवं तर आपण याचे 1-2 भाग करूया. आणि पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला परत एक विनम्र आवाहन करेन की चॅनलला नवीन असाल तर तातडीने तर सबस्क्राईब करून घ्या. खरं तर ही प्रीमियम मेंबरशिपसाठी माहिती करणार होतो, पण ही सगळ्यांना ती मिळावी, सगळ्यांना उपलब्ध व्हावी आणि सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून इथं देत आहे. आता एका नजरेत जगाचा पुरवठा, जगाची कांदा लागवड आणि आवक निर्यातीचं कॅलेंडर काय, चला बघूया. जानेवारी महिन्यामध्ये भारताचा लेट खरीप बाजारात येतो. पाकिस्तानच्या सिंध प्रांताचा कांदा बाजारात येतो. चीनचा साठवलेला माल बाजारात येतो आणि नेदरलँडचा साठवलेला माल बाजारात येतो जगाच्या. ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताचा लेट खरीप असतो. पाकिस्तान, इजिप्तचे नवीन पीक सुरू होते आणि न्यूझीलंडची सुद्धा आवक सुरू होते. मार्च महिन्यात पुन्हा भारताचा रब्बी कांदा सुरू होतो हळूहळू. इजिप्तची निर्यात वाढते. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा कांदा बाजारात असतो. एप्रिल महिन्यात भारताच्या रब्बीचा कांदा मोठ्या प्रमाणात भारतात आवक होत असते किंवा आवकीचा हंगाम सुरू होतो आपला. इजिप्तचा मुख्य हंगाम कांद्याचा याच वेळेस असतो. टेक्सास आणि मेक्सिको आणि उत्तर अमेरिकन जो पुरवठा आहे तोही साधारण याच परिस्थितीत याच काळामध्ये होतो, एप्रिलमध्ये. म्हणजे मेक्सिकोचा उत्तर अमेरिकेचा पुरवठा असं मला म्हणायचं आहे. आता मे महिन्यात भारताचा रब्बी, इजिप्त आणि मेक्सिको अमेरिकेचा कांदा आणि स्पेनच्या सुरुवातीचं कांद्याचं पीक हे बाजारात येतं. जून महिन्यात भारताचा साठवलेला रब्बी, आपण आपला कांदा साठवलेला चाळीमध्ये गेलेला असतो आणि इजिप्तचा उशिराचा माल, स्पेन आणि अमेरिकेचा माल हा बाजारात येतो, जागतिक बाजारात. जुलै महिन्यात भारताचा साठवलेला कांदा, अर्थातच रब्बीचा कांदा, त्याच्यानंतर स्पेनचा कांदा, तुर्कीचं नवीन पीक जुलै महिन्यात येतं आणि चीनची काही नवीन आवक जुलै महिन्यात येते.
म्हणजे आता या घडीला चीनचा कांदा आहे, तुर्कीचं नवीन पीक आहे आणि स्पेन यांची एकमेकांची स्पर्धा आहे. आता ऑगस्टमध्ये नेदरलँडचे नवीन पीक, स्पेन, तुर्की, चीन आणि अमेरिका यांचा कांदा बाजारात येतो. पाकिस्तानचं पण आहे, ते पण मी सांगणार आहे. सप्टेंबरमध्ये नेदरलँडची मोठी आवक. आता यापैकी नेदरलँड हा आपला तसा थेट स्पर्धक नाही आहे आशियाई देशांचा विचार करता, पण तो जगातला सगळ्यात मोठा निर्यातदार आहे, ते पण तुम्ही लक्षात घ्या. ऑगस्टमध्ये नेदरलँडचे नवीन पीक, स्पेन, तुर्की, चीन, अमेरिका यांचा कांदा बाजारात असतो. सप्टेंबरमध्ये पुन्हा नेदरलँडची मोठी आवक येते. चीन, तुर्की, अमेरिकेचा कांदा बाजारात असतो. भारताचा अर्ली खरीप काही भागामध्ये येतो. ऑक्टोबरमध्ये भारताचा खरीप हंगाम सुरू होतो. नेदरलँड, चीन, पाकिस्तानातील काही भाग आणि तुर्कीचा कांदा असतो. नोव्हेंबरमध्ये भारताची मुख्य खरीपाची आवक होते. पाकिस्तानचं परत सिंधचं नवीन पीक, नेदरलँडची साठवण आणि डिसेंबरमध्ये भारताचा लेट खरीप किंवा रांगडा कांदा, त्याच्यानंतर पाकिस्तान, नेदरलँड आणि चीनचा साठवलेला माल येतो. आता सध्या पाकिस्तानचा कांदा बाजारात आहे. या सगळ्या याच्यानुसार आता काय आहे, हा तक्ता जो आहे तो हवामान आणि तुम्ही कुठलं वाण वापरतात त्यानुसार 2 ते 4 आठवडे पुढे मागे होऊ शकतो. आता भारताचा निर्यात कालावधी काय ते पण आपल्याला महत्त्वाचं आहे. भारताचा निर्यात कालावधी जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान लेट खरीप कांदा आपण निर्यात करतो. मार्च ते मे या दरम्यान नवीन रब्बीचा कांदा, इथं गुणवत्ता चांगली आणि आपल्याला हा जगामध्ये चांगला मोठा पुरवठा होतो भारताकडनं, उपलब्धता चांगली असते. जून ते सप्टेंबरमध्ये साठवणुकीचा कांदा आहे. दर्जा, अंकुर आणि खराब किती होतो त्यावर आपली निर्यात अवलंबून असते. म्हणूनच मी निर्यातदारांच्या संघटनेच्या हवाल्यानं काल असं सांगितलं की जूनचा शेवटचा आठवडा, जुलैचा संपूर्ण महिना आणि ऑगस्टचे पहिले 15 दिवस हा सगळा काळ निर्यात भारतामध्ये स्लो असते. त्यामुळे असं जर विचार करायचं झालं तर निर्यात बंद झाली किंवा चालू झाली अशा जरी बातम्या आल्या तरी आपल्या देशांतर्गत मागणी पुरवठ्याच्या गणितावर आणि बाजारभावावर त्याचे परिणाम कमी होतात, मानसशास्त्रीय होतात, फिजिकल परिणाम होत नाही. त्यामुळे या काळामध्ये जर कोणी निर्यात कमी झाल्याची बोंब ठोकली आणि भाव पडत असतील असं सांगत असतील तर ते अफवा आहे, दुर्लक्ष करा, त्याला एक प्रश्नही विचारा. ठीक आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान खरीपाचा लाल कांदा आणि जो रांगडा कांदा असेल, ज्याचा ओलावा किंवा हे टिकून राहील, ती महत्त्वाचं असतं आणि हा कांदा निर्यात होऊ शकतो. डिसेंबरमध्ये खरीप आणि लेट खरीप कांदा जो आहे तो निर्यातीचा असतो. अर्थात हे प्रवासामध्ये किंवा ट्रॅव्हलमध्ये किती दिवस तो कांदा टिकतो, कारण तुम्हाला माहिती आहे खरीपाचा कांदा फार टिकत नाही. मग जवळचे जे 8 ते 10 दिवसांच्या अंतरावरचे जे देश आहेत तिथे मात्र तो कांदा जातो. आता पाकिस्तानच्या कांद्याचं एक समजून घेऊया, सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे हा पाकिस्तान जो भारताची स्पर्धा करतो, बरेचदा आहे एवढा एवढा देश पण त्याचं स्पर्धा होतो आणि बरेचदा मार्केटमध्ये त्याचा खूप गाजावाजा केला जातो. पाकिस्तानचंच कौतुक होतं. तर पाकिस्तानमध्ये कुठल्या कुठल्या प्रांतामध्ये कांदा येतो? सिंध, बलुचिस्तान, पंजाब, पाकिस्तानला लागून असलेला पाकिस्तानचं पंजाब राज्य, खैबर पख्तूनख्वा यांच्या वेगवेगळ्या हवामान आणि त्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये हा अनेक महिने कांदा उपलब्ध असतो. आता सिंध प्रांताचं मुख्य पीक ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात येतं. म्हणजे साधारण नोव्हेंबर मार्च या काळात त्याची काढणी होते आणि निर्यातीचा प्रभाव हा डिसेंबर ते मार्चपर्यंत येतो. आता जो कांदा बाजारात आहे, बलुचिस्तान आहे, याची लागवड फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये होते. पाकिस्तानचं बलुचिस्तान काढणी होते जुलै ते ऑक्टोबर आणि निर्यातीचा प्रभाव ऑगस्ट ते ऑक्टोबर होतो. पण सध्या ते लवकर आलं आहे, जुलैमध्येच आलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा हा जो बलुचिस्तानचा कांदा सध्या जगाच्या मार्केटमध्ये आहे, हा कधीपर्यंत राहील? ऑगस्ट ते ऑक्टोबर किंवा सप्टेंबरपर्यंत राहील. पंजाबचा कांदा जो आहे सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत या दरम्यान त्याची लागवड होते, काढणी होते मार्च ते मे आणि एप्रिल ते मे या दरम्यान तो बाजारात येतो. पंजाबच्या कांद्याची स्पर्धा यावेळेस फार झाली नाही आणि तो कालावधी निघून गेलेला आहे. इराणच्या कांद्याचा विषय मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता मी जगाचं कांद्याचं मार्केट सांगतो की जिथे
स्पर्धा ती कशी होते आणि कशा परिस्थितीत राहते. आता वेगवेगळे जे 15 देश मी निवडलेले आहेत त्यामध्ये मोरोक्को आहे, वेगवेगळे हे आहे, स्पेन आहे, नेदरलँड आहे. याच्या संदर्भात आपण परत वेगळा व्हिडिओ करू, कारण आता हा व्हिडिओची वेळ बऱ्यापैकी 10 मिनिटापेक्षा पुढे चाललेली आहे आणि अनेकांना ते बघायचा कंटाळा येतो. आता कुठल्या याच्यामध्ये भारताला सर्वाधिक स्पर्धा कोण देतं? आता आपला महत्त्वाचा भाग काय आहे? जानेवारी फेब्रुवारीमध्ये चीन, पाकिस्तान, चीनची साठवण, नेदरलँड आणि इराण हा भारतीय लेट खरीप कांद्याला स्पर्धा देतो. मार्च एप्रिलमध्ये इजिप्त, इराण, पाकिस्तान, न्यूझीलंड नवीन रब्बीला स्पर्धा देतो. मे आणि जून महिन्यामध्ये इजिप्त, स्पेन, चीन, अमेरिका आणि मेक्सिको, यातला अमेरिका मेक्सिको काढून टाकला तर मोठी रब्बीची आवक आणि साठवण या काळामध्ये भारताकडे असते. ती स्पर्धा देतो, पण आपले दरही त्या तुलनेत थोडेसे त्याला स्पर्धात्मक असतात. आता जुलै ते ऑगस्ट आत्ताचा जो काळ आहे, आपल्याला कोण स्पर्धा देतं आहे? तुर्की, स्पेन, चीन, नेदरलँड आणि पाकिस्तानचा जो थोडासा आधी आलेला कांदा तो आपल्याला स्पर्धा देतोय. आपल्याकडे आता साठवणुकीचा रब्बी कांदा आहे. नेदरलँड, चीन, तुर्की आणि पाकिस्तानातली काही क्षेत्र हे आता सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये हे आपल्याला स्पर्धा देतील. आपला जुना रब्बी आणि नवीन खरीप त्या काळात येत असतो. यंदा थोडा खरीपाला वेळ होईल. नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात परत पाकिस्तान, सिंध, चीन, नेदरलँड आणि नेदरलँडचं साठवण केलेला कांदा आणि इराण हे आपल्याला स्पर्धा देतील. खरीप आणि लेट खरीप होईल. आता निष्कर्ष काय आहे की डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये लेट खरीपाची गुणवत्ता चांगली असल्यास दक्षिण आशिया आणि आखाती देश या सगळ्या याच्यामध्ये आपल्याकडे संधी कुठे आहे बघा. इथं चांगली संधी असते या ठिकाणी. कुठे असते? डिसेंबर ते फेब्रुवारी या काळामध्ये दक्षिण आशिया आणि आखाती देश. मार्च ते जून या काळामध्ये रब्बीची मोठी उपलब्धता असते. मात्र इजिप्त, इराण आणि पाकिस्तानची आपली स्पर्धा तीव्र असते, जी आपण बघत आहोत. जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये भारताचा साठवण केलेला माल किंवा चाळीतला माल असतो. जागतिक पुरवठा असूनही बांगलादेश, श्रीलंका आणि आखाती देशात मागणी वाढल्यास संधी असते. त्यातला बांगलादेशचा विषय सध्या संपलेला आहे. श्रीलंका आणि आखाती देशामध्ये मागणी आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळामध्ये नवीन खरीप जो आधी सांगितला आहे, पण त्याची टिकवण क्षमता, पाऊस, ओलावा यामुळे निर्यातीची गुणवत्ता आणि त्याच्यावर परिणाम होऊ शकते. पण इथे आपल्याला संधी आहे. आणि डिसेंबरमध्ये लेट खरीप जर लवकर आला, त्याची चांगली हे असेल, दर्जा चांगला असेल, तर नवीन निर्यातीचा एक त्याच्यामध्ये संधी निर्माण होऊ शकते. तर हे आपलं जागतिक कॅलेंडर आहे आणि याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्या याच्यामध्ये कुठल्या कालावधीमध्ये निर्यात होते. या आधीचं साधारण मागचे वर्षभर असे 3 व्हिडिओ केलेले होते. हे भारतातून कुठल्या देशांना निर्यात होते, त्याच्यामध्ये आपले स्पर्धक कोण आहे हे मी सांगतच असतो वेळोवेळी. तरी पण एकदा जे आहे या सगळ्या याच्यामध्ये हा जो डेटा आहे तो तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर भारताचा कांद्याचा हंगाम आणि जागतिक स्पर्धा अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ते आपण जर गरज असेल तर येणाऱ्या काळामध्ये बघूया. आता सध्या तरी आपल्याला इराण, पाकिस्तान, चीन, सुदान आणि इजिप्तचा उशिराचा माल हे सध्या स्पर्धा देत आहे. पण अशी स्थिती नाही आहे की आपले भाव पडतील. त्यामुळे कारण भाव पडणार नाही अशी का स्थिती नाही आहे? कारण आपला हंगाम हा निर्यातीचा कमी असतो आणि देशातली मागणी आणि अशा गोष्टी आहेत. तर एकूणच हवामान असेल, बाजारातले मागणी पुरवठ्याचं गणित असेल, त्याच्यानंतर तुमचं उत्पादन किती झालेलं आहे ते आहे आणि निर्यातीचं काय चालू आहे, निर्यातीच्या संदर्भात किंवा आयातीच्या संदर्भात भारताची काय धोरणं आहे गव्हर्नमेंटची, अशा सगळ्या गोष्टी आणि अवकाळी पाऊस आला आणि जर कांदा डॅमेज केला, खराब झाला, सरकारी खरेदीची धोरणं, नाफेड असेल, NCCF असेल, त्यांची काय धोरणं आहेत, शेतकऱ्याला अनुदान देत आहेत का कांदा खरेदीवर किंवा नाही देत आहेत, निर्यातीला सवलती देत आहेत की देत नाही आहेत, अंतर्गत वाहतुकीसाठी सवलती आहेत की नाही आहेत, अशा सगळ्या घटकांच्या अनुकूलतेवर आपल्या कांद्याचे बाजारभाव ठरत असतात. यातल्या बरेच घटक, हवामानासह अनेक गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो. निर्यातीचा हा घटक तुम्हाला सांगितला. मला माहिती ही माहिती बोरिंग आहे, पण ही
पुढचे 5 ते 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष तुम्हाला अशी स्थिती राहील. वेळोवेळी आपण त्यामध्ये भर टाकतच राहू. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्की कळवा आणि चॅनलला परत एकदा तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तातडीनं सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा. जास्तीत जास्त सोबत हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी विंचुरकर.